मी डॉक्टर अहमद काकी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती महापालिकेत साजरी करण्यासाठी इंद्रभुवन परिसरात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरोग्य निरीक्षक पवन वाघमारे हे उपस्थित होते. प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर बैठकीला प्रारंभ झाला. यावेळी 2023-24 मधील जमा खर्चाविषयी चर्चा झाली. त्यानंतर नूतन अध्यक्षपदी आरोग्य निरीक्षिका पद्मावती इंगळे यांची एकमतानं निवड करण्यात आली. त्यानंतर उपाध्यक्षपदी अजय कांबळे, किशोर कांबळे, कार्याध्यक्षपदी उमेश गायकवाड, सतीश नागटिळक, खजिनदारपदी शुभम रणखांबे यासह सहखजिनदारपदी अजय जाधव, सहसचिवपदी परवेश शेख, प्रसिद्धी प्रमुख रवी बनसोडे, सल्लागारपदी शेषराव शिरसट, उत्तम कसबे, सुनील भालेराव, उमेश गायकवाड, भीमा सीताफळे, रजनीकांत बाळशंकर, विकी पात्रे, अनिल जगजाप, शंकर आकाडे, शीतल बनसोडे, पप्पू सातपुते, श्रीकांत भंडारे, आनंद गायकवाड, सुजित काळे, रमेश वाघमारे, सुधाकर कांबळे यांची एकमतानं निवड करण्यात आली. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी आरोग्य निरीक्षक व संस्थापक अध्यक्ष शेषराव शिरसट आणि उत्तम कसबे यांनी पुष्पहार घालून शुभेच्छा दिल्या. आम्ही यावेळेस महिलेला प्राधान्य म्हणून पहिले महिला अध्यक्ष या सोलापूर महानगरपालिकेच्या जयंती उत्सवाच्या माध्यमातून आम्ही त्यांना महिला अध्यक्षपद दिलेलं आहे. त्यांचं नाव पद्मावती इंगळे कांबळे मॅडम, उद्दा महानगरपालिकेतील ते नूतन आरोग्य निरीक्षक आहेत. एक जबाबदार अधिकारी म्हणून ते आज कार्य पार पाडत आहेत. त्यांच्या हातून देखील हे उपक्रम साजरा करून जास्तीत जास्त चांगलं कार्य घडो हीच मी या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम. सगळ्यांना प्रथमतः जय भीम. सगळ्यांनी माझी निवड केल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि त्यांनी आज सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी पहिली महिला अध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल मला खूप खूप अभिमान वाटत आहे की त्यांनी सगळ्यांनी मिळून महिलांना प्रथमतः प्राधान्य दिले. मी माझ्याकडून जे काही शक्य होईल ते सर्व करण्याचा प्रयत्न करीन. तसेच माझे सहकारी आहेत शिरसट साहेब आहेत, त्यांनी काय म्हणजे अडचणी येऊ देणार नाहीत. त्यांचा प्रत्येक वेळेस पाठिंबा असणारच आहे माझ्यासोबत. आणि ज्या महिलांना अडचणी येतात त्या महिला पुरुषांना जास्त बोलण्यापेक्षा एखादी महिला एका महिलेलाच व्यवस्थित बोलू शकते. त्या अडचणी येणाऱ्या मी त्यांच्या अडचणी सगळ्या दूर करण्याचा प्रयत्न करीन. एवढे बोलून थांबते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.